कोल्हापूर शहरामध्ये काल ढगफुटी सदृश पाऊस झाला होता. पण कोल्हापूरला झोडपलं होतं. याच कोल्हापूर जिल्ह्यातील आपण राजाराम बंधाऱ्यावर आपण आता आलो आहोत. राजाराम बंधाऱ्यामध्ये जे कोल्हापूर शहरात जे वेगवेगळ्या वड्यातून जे पाणी येतं ते पाणी सगळं नदीला मिक्स होतं. आपण राजाराम बंधाऱ्याची जर परिस्थिती बघितली तर हे मैदान नसून तरी पंचगंगा नदी आहे. जे नदीमध्ये काल जे पाणी वाहून आलं तर प्लॅस्टिक बाटल्याचा खच बाकी सगळे इतर साहित्य जे पडले ते खच पडलेलं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे राजाराम बंधाऱ्यामध्ये जे बंधाऱ्याला ज्या सगळ्या बाटल्या प्लॅस्टिक जे वेस्टेज जे अडकलेलं आहे ते काढण्याचं काम युद्ध पातळीवर सध्या कोल्हापूर महानगरपालिकेत केलं जात आहे. पण आपण जर बघितलं तर निसर्गाचा कोप कसा पाहायला मिळतो तर हे कोल्हापुरात काल अनुभवलेला आहे. काल कोल्हापुरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानंतर रस्ते असे जलमय झाले होते, घरातनी पाणी घुसले होते, काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे. पण राजाराम बंधाऱ्याला जे पाणी येतं ते पाणी पूर्ण सगळं राजाराम बंधाऱ्याला येऊन तटलेलं आहे. ते सगळं जे घाण पाणी जे नाल्या नोल्यामध्ये जे सगळ्या बाटल्या टाकल्या जातात त्या बाटल्या जो सगळ्या खचच्या ढीग लागलेला आहे. आपण जर एखादा माणूस जर ह्याच्यावर जर गेला तर चालत निम्मान मैदान चालत झालं असं दिसतंय. पण सकाळी पहाटेपासूनच कोल्हापूर महानगरपालिकेने युद्ध पातळीवर हे काढण्याचं सध्या काम सुरू आहे. आपण जर बघितलं तर असा जर पाऊस जर राहिला तर राजाराम बंधाऱ्याची पाण्याची पातळी वाढण्याची दाट शक्यता आहे. कॅमेरामॅन सुनील काटकरसह मी साईनाथ जाधव, TVN मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.